नमस्कार भगिनींनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचा तुम्ही फॉर्म भरलेला आहात का? तो फॉर्म चुकीचा भरला आहात का? चुकीचा फॉर्म एडिट करण्याचा ऑप्शन आलेला आहे. तुमच्यासाठी आनंदाची अपडेट आलेली आहे. बँक अकाउंट नंबर चुकलेला आहे, ऍड्रेस चुकलेला आहे किंवा पूर्वी जन्माच्या ठिकाणी राज्य सिलेक्ट करावं लागत होतं. आता पूर्ण अपडेट झालेला ऍप होता, त्यानंतर दुरुस्तीचा ऑप्शन हा आलेला आहे. कशा पद्धतीने तुमचा चुकीचा अर्ज पुन्हा बदल करू शकता, चला तर व्हिडिओला सुरू करूया. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल देण्यात आलेला आहे, तिथे जाऊन फॉलो करा. सर्वात प्रथम अपडेट त्या व्हॉट्सअप चॅनलला भेटून जाते. आपल्याला प्ले स्टोर वरती जायचं आहे आणि इथे आपल्याला सर्च करायचं आहे नारी शक्ती ऍप. आता इथे पाहू शकता नारी शक्ती दूत अपडेटला आलेला आहे. अपडेट वरती क्लिक करा. तुमचा नवीन नारी शक्ती दूत हा ऍप इन्स्टॉल होईल. त्यानंतर पहा, याला ओपन करा. यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो काही रजिस्टर टाकलेला आहात तो एंटर करा आणि लॉग इन करा. त्यानंतर ओटीपी फिल करा आणि व्हेरीफाय ओटीपी. आता पाहू शकता हा नवीन ऍप इन्स्टॉल झालेला आहे, अपडेट आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला केलेल्या अर्ज मध्ये जावं लागेल, कारण तुम्ही जो फॉर्म भरलेला आहात चुकीचा आहे तो एडिट करण्यासाठी. यानंतर तुम्ही जेवढे फॉर्म भरलेला आहात त्याची लिस्ट इथे ओपन होईल. यामध्ये जो फॉर्म चुकीचा आहे त्या फॉर्म वरती क्लिक करायचं आहे. यानंतर पहा, इथे आपल्याला SMS व्हेरिफिकेशन डन आहे, म्हणजे यांना SMS व्हेरिफिकेशन गेलेलं आहे. आता आपल्याला हे सर्व माहिती त्या अर्जदाराची ओपन झालेली आहे, फोटो वगैरे सर्व काही. यामध्ये काय चुकीचं आहे ते तुम्हाला माहिती आहे. तर चुकीचं दुरुस्त करण्यासाठी वरती कोपऱ्यात पाहू शकता तुम्ही एडिट नावाचा ऑप्शन आलेला आहे. एडिट नावावरती क्लिक करा. आता पहा, भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येणार आहे. मित्र हो मैत्रिणींनो, एकदाच बदल करता येणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक जो चुकीचा फॉर्म आहे तो चेक करा. ओके वरती क्लिक करा. आता तुम्हाला यामध्ये काय काय बदल करायचा आहे, तुमचं नाव चुकलेलं आहे, वडिलांचं नाव, पतीचं नाव, जे काही चुकलेलं आहे, ऍड्रेस चुकलेला असेल तर तो दुरुस्त करायचा आहे. उदाहरणासाठी इथे ऍड्रेस चुकलेला आहे, ऍड्रेस वरती क्लिक करून तो मॉडिफाय करत आहोत. यानंतर पहा, तुमचे खालती यायचं आहे. तुम्ही जी काही माहिती भरलेला आहात ती ओपन झालेली आहे. इथे अकाउंट नंबर वगैरे चुकीचा असेल तर तो सुद्धा एडिट करून घेऊ शकता. त्यानंतर पहा, इथे तुमची कागदपत्र दिसत आहेत. कागदपत्रामध्ये काही चुकी असतील तर त्या तुम्ही इथे गुणिले बॉक्स आहे, त्या गुणिले डिलीट बॉक्स वरती क्लिक करून पुन्हा अपलोड करू शकता. यानंतर खालती सर्व बाबी पहा, जे काही आहे बँक पासबुक वगैरे वगैरे हे सर्व चेक करा आणि ते एडिट करून घ्यायचं आहे. एकदाच संधी आहे. त्यानंतर सर्व बाबी बदलल्या असतील, चुकीच्या बाबी बदलल्या असतील तर इथे ऍक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमरला क्लिक करा. त्यानंतर पहा, इथे आपल्याला याला स्वीकारावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला माहिती अपडेट करा नावाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा जसं तुम्ही फॉर्म भरताय तसं तुम्हाला इथे फॉर्म सबमिट करा ऑप्शन येतोय. बदल करण्यासाठी पुन्हा एकदा ट्राय करू शकता, बदल करू शकता. एकदा फॉर्म आता सबमिट केल्यानंतर पुन्हा बदल करता येणार नाही. फॉर्म सबमिट करावरती क्लिक करा. तुमच्या ओटीपी गेलेला आहे, जो काही नंबर रजिस्टर्ड केलेला आहात या ऍप मध्ये त्या मोबाईल वरती ओटीपी 4 डिजिट आहे तो इथे एंटर करा आणि व्हेरीफाय ओटीपी फिल केल्यानंतर इथे व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करा. तुमचा सर्वे हॅज बीन सक्सेसचा मेसेज आलेला आहे. इथे पहा, अशा पद्धतीने तुमचा फॉर्म सबमिटेड झालेला आहे. इथे पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड, SMS व्हेरिफिकेशन डन सुद्धा झालेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला चुकीचा फॉर्म दुरुस्ती करता येणार आहे. मित्रो, अशा पद्धतीने चुकीचा अर्ज जर तुम्ही भरला असाल तर एडिट ऑप्शन हा एकदाच येणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक चेक करा आणि एडिट एकदाच करू शकता. धन्यवाद.